आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता इथून पुढचा अर्धा तास जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जोरदार प्रचार करतायत. शनिवारी पेनसिल्वानिया इथल्या न्यूटाउन इथे त्यांनी जोरदार प्रचार रॅली केली. यावेळेला त्यांनी मतदारांना आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केलं. अमेरिकेच्या स्वप्नांचा बचाव करणारं हे राज्य आहे अशा शब्दात ट्रम्प यांनी मतदारांना साथ घातली. बक्स काउंटीच्या उत्तरेकडच्या एका लहानशा गावात ट्रम्प बोलत होते. अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प या देखील प्रचार करताना दिसत आहेत. मेलानिया ट्रम्प प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मेलानिया यांनीही पेनसिल्वानियामध्येच प्रचार केला. विस्कॉन्सिन इथल्या वेस्ट बेंड इथे त्यांनी प्रचार केला. शनिवारी पेनसिल्वानियामध्ये त्यांनी आणखीन एक प्रचार रॅली केली. यावेळेला त्यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केला. विस्कॉन्सिनमध्ये मेलानिया ट्रम्प यांनी प्रचार केला. ट्रम्प प्रशासन अमेरिकन नागरिकांचं पूर्ण संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, तसंच सतर्क आहे. गणवेशात असणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि त्यासाठी कटिबद्ध आहे असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. गेल्या आठवड्यात नायजेरियामध्ये अपहरण झालेल्या अमेरिकन नागरिकांची सैन्यानं नायजेरियामधून कशा पद्धतीनं सुटका केली या कारवाईचा दाखला मेलानिया यांनी यावेळी दिला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी शनिवारी उत्तर कॅरोलिना इथल्या एलम सिटीमध्ये प्रचार केला. यावेळेला पेन्स यांनी ट्रम्प सरकारच्या काळातील आर्थिक प्रगतीवर भाष्य केलं. पेन्स यांनी डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ट्रम्प यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेची चांगली प्रगती आणि विकास सुरू असल्याचंही बिडेन यांनी म्हटलं. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आणखी 4 वर्ष असतील असा विश्वासही पेन्स यांनी व्यक्त केला. तसंच या काळात अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल असंही ते म्हणाले. डेमोक्रॅट्सचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बिडेन हे निवडणुकीच्या प्रचारात झोकून देऊन काम करतायत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रामुख्यानं ते मदत घेताना दिसत आहेत. ओबामा बिडेन यांच्याकरता प्रचार करतायत. मिशिगनमध्ये ओबामा यांच्या 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ओबामा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा विविध मार्गानं प्रयत्न करताना दिसले. यावेळेला ओबामा आणि बिडेन यांनी फ्लिंटमध्ये एकत्रित प्रचार केला. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हा एकत्रित प्रचार केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे देखील निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले असून सातत्यानं ते ट्रम्प प्रशासनावर सडकून टीका करताना दिसत आहेत. ओबामा हे मिशिगनमधल्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसले. शनिवारी त्यांनी फ्लिंटमध्ये प्रचार केला. बिडेन यांच्यासाठी ओबामा प्रचार करत असून याचा मोठा फटका ट्रम्प यांना बसण्याची शक्यता वरिष्ठ वर्तुळातून व्यक्त होते. डेमोक्रॅटच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी फ्लोरिडामध्ये प्रचाराची रॅली घेतली. यावेळेला त्यांनी डेमोक्रॅट्सला विजयी करण्याचं मतदारांना आवाहन केलं. नागरिकांना सत्य बोलणारा राष्ट्राध्यक्ष हवा आहे असा टोला हॅरिस यांनी ट्रम्प यांना लगावला. अमेरिकेमध्ये निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. दरम्यान प्रचाराच्या अखेरच्या आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात उमेदवारांनी मतदारांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचण्याचाही प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेत निवडणूक प्रचारात एक वेगळीच जाहिरात पाहायला मिळाली. एका आजीला श्रद्धांजली वाहतानाच्या जाहिरातीत ट्रम्प यांना मत देऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे निधन झालेल्या आजींची ही शेवटची इच्छा होती असंही या जाहिरातीत सांगण्यात आलं. या जाहिरातीची अमेरिकेत सध्या मोठी चर्चा आहे. जॉर्जिया यांच्या मृत्यूपत्रामध्ये ही इच्छा व्यक्त करण्यात आली होती. अमेरिकेमध्ये मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मतदानासाठी मिळताना दिसतोय. ठिकठिकाणी मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेत. नॉर्थ कॅरोलिनातल्या ग्रीन्सबोरोप्रमाणेच अमेरिकेच्या अन्य भागात सुद्धा मतदारांच्यासाठी फूड ट्रक्समधून मतदान केंद्रापर्यंत अन्नपदार्थ पुरवले जात आहेत. पिझ्झा, मिल्क बार, एनर्जी बारचा यात समावेश आहे. काही फूड ब्रँड्सना यासाठी विशेष कॉन्ट्रॅक्टसुद्धा देण्यात आला आहे. मंगळवारी अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. या दरम्यान होणारी आंदोलनं आणि दंगलीची शक्यता गृहीत धरून मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठी अनेक दुकानांनी, कार्यालयांनी दारं आणि काचांच्या समोर लाकडी पॅनल्स लावायला सुरुवात केली. शनिवारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 92 मिलियन मतदारांनी मतदानात भाग घेतला. मंगळवार रात्रीपर्यंत आणखीन काही लाख लोक मतदान करतील अशी अपेक्षा. आयव्हरी कोस्टमध्ये प्रमुख विरोधी पक्षांनी शनिवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांवर बहिष्कार घातला. मतदानाच्या वेळेला झालेल्या हिंसाचारात किमान 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं. अलासीन ओवाटुरा यांना
तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळणार आहे। याआधी त्यांच्या निवडीवरून मोठा संघर्ष झाला होता। प्रमुख विरोधी पक्ष पास्कल अफी एन गुसान आणि हेनरी कोनन बेडी यांनी समर्थकांना मतदारांना मतदान न करण्याचं आणि घरीच थांबण्याचं आवाहन केलं होतं। त्यामुळे मतदान प्रक्रियाच विफल ठरल्याचं एन गुसान यांचं म्हणणं आहे। या सगळ्यामुळे राजकीय मतभेद पुन्हा एकदा उफाळून येतील आणि देशात तणाव वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते। आयव्हरी कोस्टमध्ये मतदानाच्या वेळेला झालेल्या हिंसाचारात किमान 20 जणांचा मृत्यू झाला। मतदान केंद्र बंद करून मतमोजणी करण्यात आली। याआधी सुद्धा अध्यक्षीय निवडणुकांच्या दरम्यान इथे वेळोवेळी हिंसाचार झालाय। यावेळेला 3000 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता। एक व्यक्ती दोनदा अध्यक्षपद भूषवू शकते, पण 2016 साली सर्वमतानं लागू केलेल्या या घटनेमुळे मला हे लागू होत नाही, असं अलासीन ओवाटुरा यांनी म्हटलं आहे। जॉर्जियामध्ये शनिवारी झालेल्या मतदानाच्या दरम्यान जॉर्जियन ड्रीम पार्टीनं विजय मिळवल्याचा दावा केला असला तरी विरोधी पक्षांना मात्र हे मान्य नाही। 150 सदस्य संख्या असलेल्या संसदेत जॉर्जियन ड्रीम पार्टी प्रचंड बहुमताच्या जोरावर गेली 8 वर्ष सत्तेत आहे, पण देशातल्या आर्थिक समस्यांच्यामुळे या पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत चालली। या निवडणुकीमध्ये स्ट्रेंथ इज द युनिटी आणि UNM या पक्षाचं आव्हान सत्ताधाऱ्यांना होतं। इजियन समुद्र किनाऱ्यावर झालेल्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि ग्रीसमध्ये 44 जणांचा मृत्यू झालाय, तर 900 जण जखमी झालेत। आपत्कालीन विभागाचे कर्मचारी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी तब्बल 34 तास सलगपणे बचाव कार्य करतायत। या भूकंपाच्यामुळे 16 किलोमीटर क्षेत्रापर्यंत हानी झाली आहे। या भूकंपाचे धक्के इस्तंबूल आणि अथेन्सपर्यंत जाणवले। तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगान यांनी भूकंपग्रस्त इझीर शहराला भेट दिली। शक्तिशाली भूकंपामध्ये 37 जणांचा मृत्यू झालाय। इजियन समुद्र किनाऱ्यावर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली। इझमीर हे तुर्कस्तानातलं तिसरं मोठं शहर आहे। या भूकंपामुळे काही इमारती सुद्धा कोसळल्यात, तर सेफे रिहियास इथे सुनामी लाटांचा सुद्धा तडाखा बसला। इझमीर शहर आणि इतर 3 प्रांतात मिळून 885 जण जखमी झाले। ज्यांची घरं या भूकंपात कोसळलेत अशा नागरिकांना सरकार तात्पुरती घरं बांधून देणार आहे। ग्रीस सरकारनं शुक्रवारी पूर्वेकडच्या एजियन समुद्रात आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे शनिवारी सामोस आणि चिओस या बेटांच्या काही भागात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली। अथेन्सच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या जिओडायनामिक्सच्या पाहणीनुसार शनिवारी मुख्य धक्क्यानंतर अनेक लहान लहान धक्के जाणवत राहतील। त्यामुळे आतापर्यंत 4 लहान सुनामीचा त्रास सामोस आणि चिओस या बेटांना सहन करावा लागला। या भूकंपामुळे सामोस बेटावर सुमारे 100 इमारती कोसळलेत, तर काही ठिकाणी रस्त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे। ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी भूकंपग्रस्त सामोस बेटाची पाहणी केली। भूकंपामुळे भिंती अनेक ठिकाणी कोसळली आहेत। यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जण जखमी झालेत। पंतप्रधानांनी फुलं वाहून मृतांना श्रद्धांजली वाहिली। यातल्या 14 वर्षीय मुलाला उपचारांसाठी एअरलिफ्ट करून आता अथेन्सला नेण्यात आलं, तर 7 जणांवर उपचार सुरू आहेत। भूकंपामुळे एका चर्चचं सुद्धा मोठं नुकसान झालंय, तिथेही पंतप्रधानांनी भेट दिली। इस्रायलमध्ये नागरिकांचं पंतप्रधानांच्या विरोधातलं निदर्शनं आणि आंदोलनं सुरूच आहेत। शनिवारी जेरुसलेममध्ये हजारो नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात नागरिकांनी निदर्शनं केली। पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना हटवण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत। यावेळेला आंदोलनकर्ते पंतप्रधान निवासस्थानाच्या परिसरात एकवटले। निषेधाचे फलक आणि झेंडे घेऊन आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। भ्रष्टाचार विरोधातली लढाई ही आहे आणि यामध्ये सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन यावेळेला आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांनी केलं। गेल्या काही काळापासून इस्रायल नागरिकांमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात सातत्यानं असंतोष पाहायला मिळतोय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात मुस्लिम समुदाय आणि संघटनांमधला रोष दिवसेंदिवस वाढतोय। हिब्ज उत ताहिरर या इस्लामिक संघटनेच्या सदस्यांनी वेस्ट बँकमध्ये फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली। हेब्रॉनमध्ये आंदोलनकर्ते एकवटले होते। यावेळेला आंदोलनकर्त्यांनी धार्मिक घोषणाबाजी केली। आमच्या पैगंबराच्या अपमानाचं हे उत्तर आहे अशा शब्दात हिब्ज उत ताहिररचे माध्यम प्रतिनिधी डॉक्टर अबू मुसाब अबू अरकौब यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला।
पाकिस्तानमध्ये फ्रान्सच्या विरोधात मोठा रोष पाहायला मिळाला. शनिवारी कराचीमध्ये पाकिस्तानी नागरिक फ्रान्सच्या विरोधात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरले होते. यावेळेला त्यांनी फ्रान्स सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. तसंच फ्रान्सच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. यावेळेला प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात ठिकठिकाणी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तीव्र निदर्शनं होत आहेत. नीस शहरातल्या चर्चमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी एका महिलेचा गळा कापण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी 3ऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं. फ्रान्समधल्या BFM या वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. या वृत्तानुसार 3ऱ्या आरोपीला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. हा 33 वर्षांचा आरोपी आधीच अटकेत असलेल्या एका आरोपीचा नातेवाईक आहे. गुरुवारी सकाळी मूळचा ट्युनिशियन असलेल्या या 21 वर्षांच्या इब्राहिम इसाओई या कट्टरतावाद्यानं नीसमधील चर्चमध्ये शिरून चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला. फ्रान्सच्या लिऑन शहरामध्ये शनिवारी ग्रीक धर्मगुरूंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी शहराचा काही भाग बंद ठेवण्यात आला. फोरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी आहे. चर्चच्या नजीकच्या परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला. राजेशाही सुधारणासाठीच्या चळवळीचा भाग म्हणून थायलंडमध्ये विद्यार्थ्यांनी देशाच्या राजा आणि राणी यांच्या उपस्थितीत पदवीदान समारंभावर बहिष्कार घातला. काही विद्यार्थ्यांनी समारंभाच्या ठिकाणी लावलेल्या राजाच्या कटआउटकडून पदवी घेत असल्याचे फोटो काढले. यावेळेला विद्यार्थ्यांनी कटआउटकडून पदवी घेण्यासाठी रांग लावली होती. कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेत सातत्यानं वाढ होते. तसंच इटलीमध्ये सुद्धा. इटलीमध्ये ही वाढ रोखण्यासाठी इटालियन सरकारनं काही कठोर निर्णय घेतले. त्यामुळे देशभरात तीव्र नाराजी व्यक्त होते. यापैकी पहिलं आंदोलन शनिवारी रोममध्ये करण्यात आलं. चेहरे रंगवून सरकारनं लादलेल्या विविध प्रकारच्या निर्बंधांचा निषेध करण्यात आला. कॅम्पो दी फेयोरीच्या मध्यवर्ती चौकात तिरंगी मुखवटे परिधान करून शेकडोंच्या संख्येनं नागरिक एकत्र जमले होते. स्पेनमध्ये कोरोनाचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुन्हा एकदा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं वारंवार आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस कारवाई करत आहेत. पोलीस गस्त घालत असून अनेक नागरिक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. पोलिसांना पाहताच अनेकदा नागरिक पळ काढतात असंही दिसून आलंय. तिकडे पोर्तुगालमध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. यात शक्यतो घरीच थांबणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात आलं आहे. 5 पेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी न करणं, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनं लवकरात लवकर बंद करणं, वर्क फ्रॉम होमचा पर्याय अधिकाधिक लोकांनी स्वीकारणं यासारख्या गोष्टींचे पर्याय देण्यात आले आहेत. यासह अन्यही नियमांचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे. शक्यतो लॉकडाऊन पुन्हा लागू न करण्याचे प्रयत्न इथे केले जाणार आहेत. पंतप्रधान अँटोनियो कोस्टल यांनी घोषणा केली. हाय रिस्कमध्ये असलेल्यांच्या यादीत लिस्बन आणि पोर्टो या शहरांचा समावेश आहे. शुक्रवारी पोर्तुगालमध्ये 4,656 नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी 5 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घोषणा केली. लॉकडाऊनमध्ये ज्यांना रोजगार नाही त्यांच्यासाठी फर्लो योजना डिसेंबरपर्यंत लागू करण्यात आल्याचं सुद्धा जॉन्सन यांनी जाहीर केलं. प्रतिबंधात्मक लस, अधिक चाचण्या, अधिक चांगली औषधं या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन जारी करण्यात आलं. ब्रिटनमध्ये विरोधी पक्षनेते कियर स्टार्मर यांनी लॉकडाऊनचा निर्णय उशिरा घेतल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय 1 महिन्याच्या लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे अनावश्यक आहे. तो यापूर्वीच घ्यायला हवा होता. सरकारचा निर्णय योग्यच आहे, पण तो काही आठवडे आधी घेणं गरजेचं होतं असा टोला बोरिस जॉन्सन यांना लगावला आहे. 2 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. येणारा ख्रिसमसचा काळ आव्हानात्मक असेल आणि संक्रमण वाढलं तर आणखी निर्बंध कठोर करावे लागतील असंही त्यांनी नमूद केलं आहे. स्टार्मर पत्रकारांशी बोलत होते. बार आणि रेस्टॉरंटमधून टेक अवे सुविधा उपलब्ध असेल, सलून आणि सुट्टीच्या काळातील पर्यटनावर पूर्ण बंदी असेल, या सगळ्याचं त्यांनी समर्थन केलं. ऑस्ट्रेलियामध्ये मंगळवारी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यामध्ये रेस्टॉरंट आणि बार बंद केले जाणार असल्याचं यापूर्वीच प्रशासनानं जाहीर केलं आहे. रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांनी
कोणत्याही परिस्थितीत घरीच थांबावं असे आदेश चॅन्सलर सेबॅस्टियन कुर्झ यांनी दिले. व्यायाम करणं आणि कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे निर्बंध नोव्हेंबर अखेरपर्यंत लागू राहतील आणि त्याचं काटेकोर पालन सगळ्यांनी करणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं. अमेरिकेमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. गेल्या 24 तासात 1 लाख कोरोना रुग्णांची नव्यानं नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडते. शनिवारी 1000 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं रविवारी सांगितलं की गेल्या 24 तासात चीनमध्ये 24 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 21 पॉझिटिव्ह आहेत. ते बाहेरून आलेले होते. शनिवारी 20 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं. गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीनुसार राज्याच्या किंवा देशाच्या बाहेरून आलेल्यांमध्येच सातत्यानं कोरोनाची लक्षणं आढळून येत आहेत. कोरोनामुळे पेरूमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान पर्यटक नसल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा स्थानिक व्यावसायिकांना फटका बसतोय. दरम्यान काही दिवसांपूर्वी पेरूमधील माचू पिचू हे पर्यटन स्थळ अटी आणि नियम लागू करून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. त्यामुळे काही प्रमाणात का होईना स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. फ्रान्सनं कोरोनाचे नवे निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे. तसंच आठवड्याच्या अखेरीस मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत जाण्याची मात्र परवानगी देण्यात आली आहे. देशातील सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्च बिशपच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी हजारो नागरिकांनी मोंटेनेग्रोच्या रस्त्यावर गर्दी केली होती. कोरोनाचं संकट असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बिशप एम्फिलो हिजे यांचा मृतदेह एका उघड्या पेटीतून इथे आणण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी नागरिकांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळेला नागरिकांनी बिशप एम्फिलो हिजे यांना श्रद्धांजली वाहिली. मेक्सिकोमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या पीडितांसाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज यांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. यावेळेला राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते काहीसे भावविह्वल झाले होते. कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पॅलेसमध्ये मेणबत्त्या पेटवून पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेला राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मेक्सिकोमध्ये अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावेळेला पीडितांच्या नातेवाईकांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मेक्सिकोमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. दरम्यान इझतापल्पा इथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनामुळे मृत पावलेल्या पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेला 2000पेक्षा अधिक मृत पीडितांसाठी प्रतिकात्मक मेणबत्त्या सुद्धा पेटवण्यात आल्या. यावेळेला पीडितांच्या नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रोमानियामध्ये हॅलोवीन उत्सवावर सुद्धा कोरोनाचं मोठं सावट असल्याचं दिसून येतं. अशा परिस्थितीत हॅलोवीनची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. रोमानियामध्ये सर्वत्र याची तयारी पाहायला मिळते. सध्या हॅलोवीन उत्सवासाठी पदार्थ आणि वस्तूंची खरेदी केली जाते. भोपळ्याच्या आकाराचे केक्स, रंगीबेरंगी कॅन्डी, बार, चॉकलेट चिप्स, कुकीज हे सर्व खाद्यपदार्थ आता फक्त ऑनलाईनच विकले जात आहेत. हेच पदार्थ घरपोच मिळावेत यासाठी व्यावसायिकांची सुद्धा लगबग सुरू आहे. पूर्व फिलिपिन्समध्ये रविवारी प्रचंड वादळानं जोरदार धडक दिली. यामुळे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुरक्षेचे उपाय म्हणून राजधानीतील सुमारे 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. दोन्ही चक्रीवादळ पहाटेच्या वेळेला कॅन्टेडुनेस या भागात ताशी 200 ते 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने येऊन धडकला. आतापर्यंतच्या माहितीनुसार किमान 22 जण ठार झालेत. फिलिपाईन्सच्या हवामान एजन्सीनं सांगितलं की कॅन्टेडुनेस आणि इतर 4 प्रांतांना याचा मोठा फटका बसणार आहे. बर्लिनचे नवीन विमानतळ शनिवारी खुलं करण्यात आलं. नियोजित कालावधीत 9 वर्षांनंतर बर्लिन विमानतळ खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2006 मध्ये बर्लिन ब्रँडनबर्ग विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ऑक्टोबर 2011 पर्यंत हे सगळं काम पूर्ण होईल असं अपेक्षित होतं. पण 2020 मध्ये हे विमानतळ खुलं करण्यात आलं. तांत्रिक आणि नियोजनाच्या समस्यांचा का या बर्लिन विमानतळाला मोठा फटका बसल्याचं दिसतं.
जगाच्या पाठीवर मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आज IPLमध्ये डबल धमाका पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब आणि कोलकाता विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगेल. त्यामुळे या दोनही सामन्यांमध्ये कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघानं 5 गडी आणि 35 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. फिलिप आणि डिव्हिलियर्स या दोघांनी हैदराबादच्या समोर 120 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादकडून मनीष पांडे आणि वृद्धिमान साहा यांनी दमदार खेळी केली, तर राष्ट्रपैलू जेसन होल्डरनं तडाखेबाज नाबाद खेळी केली आणि संघाचं स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवलं. IPLच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईनं दिल्लीला 111 धावांमध्ये रोखलं. 111 धावांचं माफक आव्हान मुंबईनं 15 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला. यामध्ये ईशान किशनची 72 धावांची नाबाद खेळी महत्त्वाची ठरली. यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर ईशाननं फटकेबाजीचं श्रेय आईला दिलं. आईच्या हातचं जेवण खाऊन मला खूप ताकद येते. कधी कधी मी मारलेले फटके पाहून मलाच आश्चर्य वाटतं, असंही त्याने म्हटलंय. IPLमध्ये जसप्रीत बुमराह सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरतोय. त्यानं यंदाच्या मोसमात कगिसो रबाडाला मागे टाकत पर्पल कॅप पटकावली. 4 ओव्हरमध्ये बुमराहनं 14 रन्स देऊन 3 विकेट्स मिळवले. मुंबई इंडियन्स जगातील नंबर 1 T20 टीम होण्याचा रेकॉर्ड तिनं केला आहे. मुंबईनं आतापर्यंत 222 T20 मॅचेस खेळलेत. मुंबईनंतर RCBनं 193 मॅचेस खेळल्या आहेत. क्रिसी तेगेन आणि तिचा पती जॉन लेजेंडनं अलीकडेच तिचा 3रा मुलगाही गमावला. यानंतर तिने एक भावनिक संदेश लिहिला आहे. तेगेन यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केले 30 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर. काही फोटोंचं हृदयस्पर्शी पोस्टमध्ये तिनं आणि लेजेंडनं आपला मुलगा जॅकला गमावल्याची हकीकत सविस्तरपणे कथन केले. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी News18 lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.